नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. बघा 2025 ला काय झालं मित्रांनो. 2025 ला काय झालं की 30 एप्रिलला दोन्ही समुद्रात, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये दोन लो प्रेशर तयार झाले 30 एप्रिलला. आणि आपल्याकडे पाऊस 4 मे पासून सुरू झाला. तर काय झालं, हे दोन लो प्रेशर हे हळूहळू हळू 25 दिवस हे भारताच्या ह्या दिशेने वर येत होते. लक्षात घ्या, 25 दिवस. त्याच्यामुळे काय झालं की ह्या महाराष्ट्राच्या अंदरुनी भागात 4 मे पासून जो पाऊस सुरू झाला तर तो संपूर्ण मे महिन्यात पाऊस पडला आणि जबरदस्त पाऊस पडला. 200-300 मिलीमीटर पाऊस पडला आणि तिथंच फसगत झाली. दुसऱ्या वर्षीही पाऊस पडेल असे अंदाज मॉडेल फॉरकास्टिंग देत होते, परंतु एल्निनोचा प्रभाव वाढला. इंडियन ओशन डायपोल तितका पॉझिटिव्ह झाला नाही, परंतु यंदा मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस हा पडलेला नाही. तर बघा, हा जो पाऊस यंदा मे महिन्यात जो पाऊस पडला नाही आणि जो पडतोय तो अत्यल्प पडतोय. आणि बघा, त्याच काळामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षीप्रमाणे आर्लीमध्ये मोठ्या प्रमाणात जबरदस्त टोमॅटो लावले. यंदा असं वाटत होतं की जो खरीप हंगामामध्ये जो टोमॅटोची लागवड होती ती डबल झाली. म्हणजे ज्या ठिकाणी 4,000 हेक्टर होणार होती ती 8,000 हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड झाली. आणि लागवड झाल्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की कदाचित यंदा टोमॅटो चिखल होणार, लाल चिखल होणार. परंतु आता 1 महिन्यानी जेव्हा जूनला अशी पोझिशन तयार झाली की टोमॅटो 1,000-2,000 रुपये कॅरेटही विकू शकतं. त्याचं कारण असं की संपूर्णपणे ज्या पहिल्या लागवडी झाल्या आहेत ह्या एकतर डम्पिंगने गेल्या किंवा त्या एक सडी वाढल्या. आणि टोमॅटो जेव्हा एक सडी वाढतं त्याचं अवरेज हे डायरेक्ट 70 ते 80% कमी होतं. लक्षात घ्या, बऱ्याच लोकांनी आता टोमॅटो त्या ठिकाणी काढून टाकले. तर आता सध्या तुम्ही थांबून घ्या सगळ्यांनी, कारण मान्सून हा 4 दिवस डिले होतोय, थांबतोय. आणि मी प्रत्येक व्हिडिओ सांगतोय की तापमान कमी होण्याचं नाव घेत नाही, तापमान हे अधिकच आहे अजून. आणि त्यानंतर जबरदस्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वारा हा पुढील 5-6 दिवस आहे. आणि ज्या लागवडी आता मोठ्या होत आहेत तर ह्या वाऱ्याने हलून हलून त्या डम्पिंग होत आहे, त्या ठिकाणी त्याला सेटिंग होत नाही. त्यामुळे सगळा टोमॅटोचा त्या ठिकाणी खेळ झालाय. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही थांबा, मी हे सांगतो पुन्हा एकदा. थांबा, किती थांबा, 4 दिवस थांबा. त्यानंतर एकदा मान्सून ऑनसेट झाला, पावसाळ्यामध्ये जेव्हा त्या लागवडी होतील त्या जलद अपटेक करतात. आणि आता कधीही लागवडी केला तर आता टोमॅटोला बाजार राहणार आहे. लक्षात घ्या, कारण त्याचं सांगतो की ज्या पद्धतीने टोमॅटोचं आज नुकसान आहे तर ऍव्हरेज देणार नाही. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मर्जर झाली आहे, सगळ्या टोमॅटोचं क्षेत्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले. लक्षात घ्या, आता ज्या ठिकाणी ज्यांचे प्लॉट सुंदर आहे तर त्यांनी व्यवस्थित नियोजन करा त्या ठिकाणी. आणि बघा, आता ज्यांचं रोप लागवडीला आलंय, घरी आणून ठेवलंय, तरी पण जर ते दम काढत असेल, तेवढा जर थांबत असेल तर 1-2-3 दिवस डिले करा अजून. त्याला व्यवस्थित पाणी मारा, ड्रेसिंग करून घ्या. 3 दिवसानंतर लागवड करा, तेवढेच तुमचे 3 दिवस पुढे सरते. परंतु माझा बघा, स्वतःच रोप 10 दिवसापासून घरी आणलेलं आहे, परंतु आमच्याकडे एवढा जबरदस्त मोठ्या प्रमाणात वारा चालू आहे आणि उष्णता इतकी आहे, त्यामुळे मी ते लावायला थांबलोय. आणि बघा, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दिलो, कारण पर्याय नाही आपल्याला मित्रांनो. आणि ते जर लावलं असतं तर कदाचित एक सडी वाढतं किंवा त्याची जी नैसर्गिक जी ग्रोथ असते ती थांबते. आणि त्याच्यात झाल्या तर झाल्या 1 महिन्यापासून ज्या लागवडी शेतकऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीच्या ट्रिचिंग काही प्रॅक्टिसेस, त्याच्यामुळे त्याला अजूनच नुकसान झालं. आणि बऱ्याच नर्सऱ्या, मी सगळ्या नाही म्हणत, पण बऱ्याच नर्सऱ्या कल्टारचा वापर करतात. कल्टारचे रेजिस्टन्स लवकर तुटत नाही, त्याच्यामुळे टोमॅटोने फुटवे देखील काढले नाही. कारण कल्टर एवढं खतरनाक बीजार आहे की ते फुटवे काढून देत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं त्या ठिकाणी नुकसान होतं. तर त्याच्यामुळे आता थांबून घ्या. जी अनुकूल परिस्थिती पावसाळ्यानंतर असते त्यावेळेस मात्र त्या लागवडी त्या ठिकाणी करा. 3-4 दिवस थांबायला काही हरकत नाही, कारण शेतकरी हा कुठेतरी थांबत नाही आणि कर्जबाजारी व्हायचं लक्षण त्या ठिकाणी तयार होतं. तुमच्या सहित मी देखील सांगतो की आपण थांबलं पाहिजे कुठेतरी. जर आता माझं रोप 8 दिवस झाले येऊन ते वाढलं, त्यामुळे मला त्याची लागवड करावी लागेल 2 दिवसात, कितीही म्हण, कारण किती शेवटी ते वाढून जाणार आहे. पण ज्यांचं रोप छोटे आहे त्यांनी एक थोडस थांबून घ्या. आणि दुसरा मुद्दा असा, ज्या ठिकाणी पहिले टोमॅटो काढून टाकले बऱ्याच लोकांनी, त्यांनी देखील थांबून घ्या. मी उद्या परवा एक व्हिडिओ देतो, त्याच्यात सांगतो की त्याला काही ऍसिड ट्रीटमेंट करून घ्या त्या. आणि 2 दिवसांनी परत एकदा बॅक्टेरियांची ट्रीटमेंट करून घ्या. त्यानंतर त्याच ठिकाणी टोमॅटो लावा, कमी खर्चामध्ये व्यवस्थित. 4 दिवसानंतर जेव्हा पाऊस येईल तेव्हा लागवड करा. सर्वांना पैसे होतील, घाबरण्याचं काहीही कारण नाही. धन्यवाद.